जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात धुळ्यात इंडिया आघाडीचे जोरदार आंदोलन। केंद्र सरकारच्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात इंडिया आघाडीने धुळ्यात जोरदार धरणे आंदोलन केले। हे विधेयक घटनाबाह्य आणि लोकशाही विरोधी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चौरे, ज्येष्ठ नेते भाई नगराळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गांधी पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात जनसुरक्षा कायदा मागे घ्या अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या कायद्यामुळे जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। हे विधेयक तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल बोराडे। महाराष्ट्र शासनानं जे जनसुरक्षा विधेयक पास केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा धिक्कार आणि ते रद्द करण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही इथं जमलेलो आहोत। आणि त्या विधेयकाचा जर अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल हे लोकशाहीला घातक आणि भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारं ते विधेयक आहे। आणि त्याच्यामध्ये संघटना आणि एखाद्या व्यक्तीनं काय बोलावं आणि काय बोलू नये याच्यावर एवढी बंधनं आहेत। आणि संघटनेची व्याख्या त्यांनी अशी केलेली आहे की ती संघटना योग्य आहे की अयोग्य आहे, लॉफुल आहे की अनलॉफुल आहे, हे सगळं इंटरप्रिट करण्याचे अधिकार शासनाचे आहेत। आणि अनलॉफुल जर एखादी संघटना त्यांनी म्हटलं तर कोणत्या कारणासाठी म्हटलं ती कारणं देण्याचं बंधन शासनावर नाही। तेव्हा हे लोकशाही विरोधी आणि